नमस्कार नमस्कार नमस्कार. तर मित्रांनो, आज आहे सॅटरडे आणि सॅटरडे म्हटलं की वीकेंड राईड आलीच. तर स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे अर्थात MBA बायकर. तर आता आपण, जसं की तुम्ही थंबनेल बघितलेलं आहे, आता जाऊन तुम्ही थंबनेल बघा, मी तुम्हाला सांगणार नाही आहे. तर तिकडेच आपण चाललेलो आहोत. तर आत्ता आम्ही निघालेलो आहोत पनवेलवरून आणि वाजलेले आहे सकाळचे 9 आणि आपल्यासोबत आहे प्रणित भाई. तर प्रणितसोबत आपण, त्याची 10वी झाली आता, तर तो बोलतोय बोर होतोय, घुमने लेके चलो. त्याला बोललो चल आपण जाऊयात फिरायला. तसं पण आपल्या गाडीची गुढीपाडव्याला पूजा असते दरवर्षी, गाडी आपण घेतो. पण यावर्षी गुढीपाडव्याच्या वेळी काय अडचणींमुळे आपण पूजा केलेली नव्हती, तर ती पण आज कंप्लीट करणार आहोत. आणि बाकीचं तुम्ही ब्लॉगमध्ये बघाच. मित्रांनो, ही चालले पालखी एकविरा मातेची. आणि यंदाचा मान तुम्हाला माहिती आहे का? यंदाचा मान आपला आहे, आपल्या पनवेलकरांचा, कोलीवाड्यातला. तर या मानाच्या 5 पालख्या जातात, नवी मुंबई, मुंबई, इकडून तिकडून. तर दरवर्षी प्रत्येक गावचा मान असतो. तर यावर्षी दर 3 ते 4 वर्षांनी पनवेल कोलीवाड्याचा मान असतो. तर यावर्षी आपला पनवेलचा मान. तर हे चाललेत नाचत गाजत DJ. ही ठाण्याशी आलेली पालखी आहे, ठाण्यावरून आलेली पालखी आहे ही. तर आपली पनवेलची पालखी पुढे गेली, कालच रात्री पनवेलवरून निघाली आहे. पालखीला चालत जायची मजाच वेगळी आहे. म्हणजे असं मित्रांसोबत पदयात्रा करायची, ते पण आई माऊलीच्या भक्तीत. सगळ्या गावच्या गावं निघतात, इकडची गावं तिकडची गावं, आजूबाजूची गावं, सगळे आपला समाज एकत्र येतो, देवीची आराधना करतो, नाचतात गातात. ही मजा अशी नॉर्मल सिटीमधल्या लोकांना नाही भेटत. भलेही पनवेल आपली किती पण सिटी झालेली असू दे, पण इथले जे छोटी छोटी भाग आहेत ते आपली परंपरा आजपर्यंत जपून आहेत. आणि ह्याचा मला अभिमान वाटतो की मी एक पनवेलकर, पनवेलमध्ये जन्माला आलो. तर ती मजा जी मला अनुभवायला भेटते ती कुठेच दुसऱ्या सिटीमध्ये नाही भेटत मोस्ट ऑफ द. पण जो आपला समाज आहे तो ही मजा जपतो. तर त्यासाठी खरंच मनापासून चांगलं वाटतं. आपल्याला वाटतं आता लोणावळ्याला जायला ट्राफिक लागणार आहे थोडी थोडी, कारण उद्या पालखी आहे, त्यामुळे मे बी लागू शकते. बघूयात आपण आता. आलो आपण. आज एकतर MB व्हॅली इव्हेंट पण आजपासूनच सुरू होतोय लोणावळ्यात. बट तो 2 दिवसाचा इव्हेंट आहे आणि आपल्याला आपली एडिटिंग पण खूप बाकी आहे. गुजरात ब्लॉगची एडिटिंग बाकी आहे, अजून एक्स्ट्रा खूप ब्लॉग्सची बाकी आहे. तर त्यामुळे हे सगळ्या गाड्या MB व्हॅलीलाच चालल्यात. जेवढे पण रायडर्स चाललेत ना, सगळे MB व्हॅलीला चाललेत. बट आपण थोडंसं लांब जाणार आहोत, बिकॉज MB व्हॅलीसाठी मग आपल्याला उद्या रिटर्न यावं उद्यापर्यंत राहावं लागेल. तर आपण नाही राहू शकत, आपल्याला आज संध्याकाळपर्यंत परतीचा प्रवास करायचा आहे. हे किती चांगलं आहे ना, मस्त कपल. म्हणजे तुमच्यासोबत जर पिलियन तुम्ही राईडला नेताय ना, तर त्याला पण मनापासून आवड पाहिजे की गप्पा मारत राईडला वगैरे जावं असं आपल्या पार्टनरसोबत. पण काय काय म्हणजे जबरदस्ती जाऊन फायदा नाही. जे विकेंडला म्हणजे आपण कोणाला बोलणार चल, मजा नाही ते, मग ते बोर होणार पाठी बसून, असं नाही पाहिजे. ही भेटली आपल्याला दुसरी पालखी दिसली आपल्याला कोणगावची. आता आपण कुठे होतो? कपल्स राईड, कपल पाहिजे तर असं मस्त एन्जॉय करत लाईफ जगायची. तीच लाईफ आहे आगेच. तर माझ्या मते
आपण आपल्या पहिले गाडीची पूजा करून घेऊयात. आता आपल्याला वाजलेत 10, तरी आपण खूप फास्ट पोचलेलो आहे इथे. तर मी विचार करतो की आपण पुढे जाणार आहोत, बरोबर. तर पुढे जाणार आहे टाईम. तर विचार करतो की पहिले आपण गाडीची पूजा करून घेऊ सॉर्टेडमध्ये, मग का आपल्याला जायचंच आहे पुढे. मग तर आपल्याकडे दिवस पडलाय. बट येताना जर लेट झाला तर मग आपल्याला पुजारी काका भेटायचे नाही आणि त्यामुळे होईल प्रॉब्लेम. तर त्यापेक्षा आपण आता पहिले पूजा करून घेऊ आणि मग जाऊयात. आता आलेलेच आहोत आपण महडला. अष्टविनायक क्षेत्र महडला जाणार आहोत आपण आता. तिकडे आपल्या ओळखीचे पुजारी काका आहेत, ते पूजा करतील. मग आपण निघूयात सॉर्टेडमध्ये एकदा. तो क्या हाँ हो हो एकदम एकदम. आपण दरवर्षी गाडीची पूजा करतो आपण, बिकॉज गाडीला मी माझी लक्ष्मीच मानतो एक प्रकारे. तर दरवर्षी मी गुढीपाडव्याला, आपण 2021 साली आपली गाडी घेतली आहे गुढीपाडव्याला, तर त्या गुढीपाडव्यापासून आपण गाडीची आपल्या पूजा करतो. गाडीची पूजा का केली पाहिजे माहिती आहे का? तिला जपली का पाहिजे सांग. कारण ती आपली लक्ष्मी आहे, वरतून ती आपल्याला कुठे पण नेते, तिच्यावरच आपण जातो. तर एक प्रकारे तिच्या भरोश्यावरच आपण म्हणजे प्रवास करतो माझ्या मते, बरोबर. तर मग तिला पूजल्यावरती आपले साथ नक्कीच देणार ना. भलेही ते तुमच्या ड्रायव्हिंग स्किल्सवर आहे. आता तुम्ही किती छपरी लोक तिची वाट लावतात, काय करतात ते करतात, बट ते त्यांचं कर्म. मग ती गाडी पण त्यांना बरोबर ॲक्सिडेंट करवते. बट आपली गाडी, जेवढे तुम्ही गाडीला प्रेम कराल, जेवढी तुम्ही पूजा वगैरे, पूजा नाही तरी पण तुम्ही जरी पण तिला चांगली पुसून मेंटेन ठेवली तरी गाडी तुम्हाला धोका नाही देणार. आणि जर तुम्ही गिअर्स वगैरे वेअर केलेत प्रॉपर आणि राईड एकदम सेफ केलीत, म्हणजे गाडीला पण नीट चालवलीत लिमिटमध्ये, तर गाडी कशाला धोका देईल तुम्हाला. हीच एक गोष्ट आहे. बाकी तर ही एक कुठली पालखी आली आपली, ही 5वी पालखी दिसली आपल्याला. तर आता आपण चाललेलो आहोत आपल्या
आई माऊलीच्या दर्शनाला आज थोडीशी गर्दी दिसते, पण उद्या आणि परवा आपल्याला काय एंट्री भेटायची नाही. एवढी गर्दी असते ना, खतरनाक. तर विचार केला आज आपण मग जाऊन येऊयात ना थोडंसं. आता उद्या आहे चैत्र नवरात्रीमध्ये आई माऊलीचं दर्शन घेतलंच पाहिजे. तर अशा प्रकारे आज आपलं खूप छान मस्त दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघालेलो आहोत आपल्या परतीच्या प्रवासाला. तर मित्रांनो, मला माहिती आहे की हा एकदम छोटा साधा आणि सिम्पल व्लॉग बनलेला आहे आपला आणि यात तुम्हाला जास्ती मजा मस्ती नाही बघायला भेटली. पण हा व्लॉग मी आत्ता शूट करून लगेच पोस्ट करणार आहे, त्यामुळे मी हा एकदम सिम्पल ठेवणार आहे आणि शॉर्ट ठेवणार आहे. आणि गुजरातच्या फर्स्ट पार्ट व्लॉगला मी खूप भरभरून प्रतिसाद दिला, त्यामुळे तुमचं थँक्यू. आणि त्यांनी कोणी बघितला नसेल तर वरती डिस्क्रिप्शनमध्ये किंवा वरती पॉपआउट होत असेल तर गुजरात व्लॉग पार्ट 1 नक्की बघा आणि गुजरात व्लॉग पार्ट 2 लवकरच तुमच्यासमोर घेऊन येत आहे मी. तर धन्यवाद आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.